नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. दुपारचे 12:30 वाजले होते. रवी शेठ आपल्याला घ्यायला आलते. कारण आज आणि उद्या रवी शेठचं आपल्याकडं फोटोग्राफीचं काम आलं होतं. त्याच्यामुळं आपण आलतो नगरमध्ये. मुकुंद शेठला घेऊन गेलो डायरेक्ट पार्टीच्या घरी. दुपारी 1:30 वाजता आपण तिथं पोहोचलो. पण कॅमेरा बाहेर काढायला वाजले 4 आणि त्याच्यानंतर तिथलं फोटोशूट उरकून आपण निघालो नाशिकच्या दिशेने. आपल्याला रस्त्याने दिंडी दिसली, जय हरी. आणि मग काय डोंगर, काय झाडी म्हणत रवी सेठला चहा प्यायची तलब झाली. त्याच्यामुळं थांबलो. इकडं मुकुंद सेठ, रमेश सेठ आणि स्वतः रवी सेठ चहा पेले मस्तवानी आणि आपण पुढच्या प्रवासाला निघलो. संध्याकाळी 8 वाजता आपण नाशिकमध्ये पोहोचलो होतो. पण इव्हेंटच्या ठिकाणी जायला आपल्याला 1 तास लागला, म्हणजे 9 वाजल्या. तिथं गेलो, पहिला कॅमेरा काढला. तोपर्यंत सनईवाल्यांनी सूर लावला होता स्वागताचा आणि डेकोरेशन म्हणा किंवा सगळी तयारी झाली होती. छान अशी एंट्री घेतली सगळ्यांची आणि आपण हॉलमध्ये पोहोचलो. पण आता बराच वेळ झाला, पोटात काय नव्हतं. त्याच्यामुळं समोर आली पनीर चिल्ली, त्याच्यावर ताव मारला आणि पहिला इव्हेंट सुरू झाला. आणि आज आहे ना फोटोग्राफरची टीम लय होती, म्हणजे सिनेमॅटिक, कॅन्डिड, ट्रेडिशनल आणि सगळंच काय होतं. पण फोटोग्राफर जास्त असलं मागच्या लोकांना काहीच दिसत नाही हो. हे एक जरा अवघडच काम आहे. रात्री 11 वाजता आपल्याला जेवायला वेळ भेटला. मग मस्तपैकी जेवणावर ताव मारला आणि आईस्क्रीम खाऊन पोट थंडगार करून टाकलं. आणि आता महत्त्वाचा इव्हेंट होता, ते म्हणजे डान्सचा, संगीतचा. मग स्वर्गावानी फील येत असं मस्त अशी एंट्री झाली नवरदेव नवरीचे छान गाण्याच्या तालावर. आणि सगळे फोटोग्राफर एकदम रेडी होते. नवरदेव नवरी स्टेजवर पोहोचले. पण आज होती भारताची मॅच आणि आता शेवटची ओव्हर चालू होती. त्याच्यामुळे म्हणले, आणि दाजींचा बड्डे होता नवरदेवांच्या, त्याच्यामुळे भारताची मॅच आणि बड्डेचं सेलिब्रेशन एकाच वेळेस करू असं नियोजन झालं. आणि स्क्रीनवर असा मस्त असा तिरंगा फडकत होता आणि चक दे इंडियाचं गाणं लागलं होतं. माहोल एकदम असा भारी झालता. का उत्कंठ लागली होती, काय होतंय काय होते. सगळेजण मोबाईलमध्ये मॅच बघत होते ज्याच्या त्याच्या पद्धतीने. आणि मग काय, भारत जिंकला आणि नुसता जल्लोष झाला आहे. सगळे खुश, वातावरण नुसतं आनंदी आनंद झाला. आणि शिट्टी बघा ना, आणि संगीत सुरू झालं. इकडे अँकरिंग करणाऱ्या मॅडमनी शुभरात्री म्हणलं. पण आपल्याला अजून फोटोशूट करायचं होतं ना, त्याच्यामुळे ह्या लोकेशनला काही फोटो घेतले आणि अजून दुसरं डेकोरेशन होतं त्या लोकेशनला काही फोटो घेतले. इतका उशीर झाला तुम्हाला सांगतो. किती झाला तुम्हीच बघा. पण आजचा दिवस कसा गेला, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद मित्रांनो.